शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थेट स्वर्गनगरी कोकणातून. मंडळी आता शेतावरती चाललो आहे. शेतावरती म्हणजे आमची फोड चालू आहे, तर तिकडे चाललो आहे. इथं बघा पावसाला रिमझिम सुरुवात सकाळपासूनच आहे. पाऊस लागतोयच, रिमझिम रिमझिम. आता वाडीत गेले तिकडे फोडायला, अजून थोडं बाकी आहे. 2 ते 3 ठिकाणी अजून आहे, त्याच्यानंतर फोड होईल. आज उद्याला होईल वाटतं पूर्ण. तर चाललो आहे आता. सकाळचं वातावरण बघा काय, वाजलेत 9 वाजलेत आणि आज वार आहे गुरुवार. मंडळी बघा वातावरण गावचं. यावेळी गेल्या वर्षी आहे ना लावणी लावत होते सगळेजण. काही जणांची लावून पण झाले होते. तर बघा वाड्यात सगळा स्टॉक भरलेला आहे. मंडळी जेव्हा जोरात पाऊस असतो आणि या नाल्यांवरून शिंतोडे उठतात आणि इकडून पावलावून पाणी बघितलं ना, एक नंबर वाटतं भारी. काहीतरी शूट करून दाखवेन कॅमेऱ्यात तुम्हाला एकदम जवळून. माणसं अजून इकडंच आहेत. 4, 5, 7 खंडाया दळून नाही झाल्यात, कतून नांगरून. व्ह्यू बघा गावाकडचा. ऐकलं चहाचा टाईम झाला आहे, चहाच्या टायमिंगवर आलो आहे मी. मंदिर आहे छोटं. मामा पान खात होता, आता चहा पित आहे तिकडे. चहा पान. आज मशीनचा ड्रायव्हर बघा. मशीनचा ड्रायव्हर आज मशीनचा नवीन ड्रायव्हर आहे ना. सगळ्या कांडाही वहिनीने नांगरला नाही आज. बस अजून काय. होय खडके दिसतंय, माणूस तेवढं दात पण नाही दिसत त्याच्यातून. पाऊस येणार वाटतं अजून. कालोख काय नाही. बघा कसं काय नजारा आहे आमच्या गावचं. असं गमती होत राहतात म्हणजे शेतावरती असल्यावर. हा माझा आजचा लूक. तर असंच बघायला भेटणार आहे. सकाळी उठवत नव्हतं, काल ते मशीन चालून जाऊन अंग धरलं होतं. आज पण तेच आहे. फोडीला तेवढं जरा कसरत आहे. बघू होईल सगळं. इथले हे दले नांगरून झालेत म्हणजे. दादा दाखवत गेला आहे, तो एकदाला मी नांगरला. त्याच्यानंतर आता साफ करून ठेवता इथं माती. तर टायर पंक्चर झाला आहे, त्याच्यात हवा टाकून आणतो. तिथपर्यंत मशीन येतंच, कारण ह्या न्यायचं म्हणजे बाई एका दोघांचं काम नाही. वजन बरंच आहे. तो येईपर्यंत थांबायला लागेल. तिथपर्यंत माती साफ करून ठेवूया आपण. मंडई हा इकडून रोड गेला आहे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. हे मधल्यावाडीला जॉईन झाला आहे आणि बोरवाडीत पण गेला आहे. तिकडे एक घर आहे वरती प्रथमचं. आणि हा व्ह्यू बघा पूर्ण इकडं बघा दले आहेत शेतीचे. आणि फोडीला सुरुवात झाली. सगळ्यांकडे ट्रॅक्टरचाच आवाज दिसेल, कोणाकडेच तुम्हाला बैलजूत दिसणार नाही. तर सगळ्यांनी ट्रॅक्टर घेतलेत आणि बैल वाडीत कोणाकडे नाहीच आहेत जास्त. सगळे ट्रॅक्टरवाले आहेत. इकडे काम चालू आहे. आमचे पण मशीनचा टायर पंक्चर झाला आहे, त्याच्यामुळे टायर घेऊन गेला. तिथून तेवढी मशीन आणता येणार नाही इथपर्यंत. आणि इकडं ते हिरवे दिसते ना, तिकडं बेंतात आहे. तर कांडावी जास्तच गवत आले. तर भाजी बिजी केली ना कोणी, असे कंपाऊंड करून ठेवतात. भाजीच आहे, पालेभाजी. लाकडं ठेवलेले आहेत पावसाळ्यासाठी. इकडे बेंतात आहेत. नाचणं बघा कसा झाला आहे तो.
नाचण्यात पण गवत झालं आहे. आमचा नाही नाचणं, हे पिताईचं ह्याच्या कांडाला आहे बघ. 1 2 3 आणि ही चौथी. तिकडे 2 आहे आणि वरती परत 4 आहे. असं सगळीकडे 1 1 2 2 आहे. 2 2 हातानं वाटते गावात. कांदा येतून बघा काय कांदा वाटतं ह्या गावातच बसलेला आहे. इथं गाईला चरायला पाणी पाहिजे होतं. इथं गाईला चरायला नाही पाहिजे होतं, चरले असते. काढा म्हणतात. इकडे पण भाजीपाला केलेला आहे काहीतरी. बाग, आबाची बाग सगळ्या लावल्या तोशी बेशी वाटतं. कोंबडा वरटल्यासारखं. इकडे तेजादा 1 मॅन शो मच्छा होतोय. एकटाच आहे. रेनकोट भारी आहे त्याचा. रेनकोट भारी आहे. रेनकोट 1 नंबर आहे. जादूगारचा रेनकोट 1 नंबर. आतापासून सुरुवात केला नाही त्याने. एकटाच पद्धतशीर येते घर. तिकडून नजारा तिकडून शूट केला होता परवा. ते रील आणि व्हिडिओ पण ड्रोनमधून पण दिसतं. इकडून बघितलं तर 1 नंबर. इकडं मैदान आहे आपला. तिथं सगळीकडे आता सुरुवात आहे, त्याच्यामुळे आता खेळायला बंद. एक आमाचा अलाव आणि चाय नसेल असं होणारच नाही. चाय आणि बटर. बटर घेऊन आला आईच्या छप्पाईला. आहे बटर घेऊन आले आहेत. चाय आणि बटर. कोळशा आणि मस्त की बटर. चहा घ्यायला रे आधी. गवत भरती ठेवतो इकडे. हे एकच दे. या म्हणजे चहा आणि बटर. त्याला कप केवढा बुडत पण नाही तर. हा बाबाला दे तिथे. त्याला दे आधी. ए आहे ना कप टाका. हे काय आहे आधी तेच म्हणता. या बटर. हा घे खा. पाचीला येतील रे. ये चाय घ्यायला. काय आमचा शूटिंग करतोय कोणतो. कार्तिक शूटिंग करतोय आमचा. तर बघा बघा सर इथं इथे दिसतंय ना. दिसतात आहे असं पकडा. पप्पा दिसतो काय. बोल हाय गाईज. बोल आता तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. कार्तिक. इकडे फिरू दाखव. फिरू त्यांच्याकडे फिरू. दाखवू त्यांना. दिसतात आहे ना. अवकाशे पडशील बघ उडी मारणार. तिकडे थांब आता. कोण दिसतंय. आम्ही दिसतो सगळं. इकडे इकडे राहा. इथून दिसत इथे नक्की दिसतंय का. नीट करा शूटिंग. आमचा व्हिडिओग्राफर बघा. मस्त
म्हणजे काम पटकन होतं पण चला 4 माणसं लागतात. हां हे इकडून तिकडून उचलायला जाम माणसं 4 माणसं तरी पाहिजे कारण त्या साईडला होतो आम्ही तिकडून इकडे यायला आम्ही 0 मिनटात पण अरे वज जाम आहे त्याला म्हणजे दुपारचा 1 वाजला आता इथलं सगळं झालं आहे नांगरून आता वरती कुठं तर वरती काय बोलतात तर घरवंदावर प्रत्येक ठिकाणाला काय ना काहीतरी नावं दिलेली आहेत घरवंदावर आग्रात गोलीत सड्यावर नारलांब्याशी नारलांबा आता नारला आंबा द्यायचा बघा नारलांब्याशी होतो आता मी बघा पाऊस धरला आहे त्याच्या अगोदर मशीनवरती ठेवायचे आणि जेवायला जायचं आपल्याला घरी पाऊस कधी पण घुसलू शकतो वातावरण बघा झालं आहे पावसाचं ढग बघा कसे चालले आहेत ते 1 नंबर वातावरण झालं आहे चला मशीन घेऊन आपल्याला जायचं आहे वरती गेअरवर आहे चला मशीन घेऊन घरवंदावर ठेवायचं आहे मशीन त्याच्यानंतर जेवण आल्यावरती परत घरवंदावर जायचं आहे त्याच्यानंतर जातीतल्याशी उद्या जायचं आहे सांगितलं प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी नावं दिली आहे प्रत्येक ठिकाणचे सगळ्यांकडे असं सगळ्यांच्याकडे चला बाबू बसतं हे पडलास तर बघ पडलास तर सांगायचं नाही धरून ठेव गाडी झाली होती आता गाडी उलटली होती चला ते एक घर आहे कॉर्नरचं शेवटचं इथलं नामी बंधूंचं इथून सुरुवात तिकडं एक घरं इकडं नारलांबा वरती घरवंदावर म्हानदोंडा काय सगळीकडं नावं आहेत इकडं सुरुवाताची गाडी लावलेली आहे रस्ता आले त्याच्यामुळे काय वाटत नाही वाटतं वरती मशीन ठेवायचं म्हणजे आणि घरी जेवायला जायचं आज वार आहे गुरुवार मला वाटतं आज 25 तारीख आहे कधीची व्हिडिओ कधी पण जातील त्याच्यामुळे एक तारीख वगैरे काहीतरी सांगून ठेवतो वार नाही तर तारीख पडशील खाली पडशील चला आता जेवूनच बोलूया आणि बाहेर कामात असलो ना रानात आपलं शेतावर तर भूक एवढी लागते ना जाम भूक लागते पण शेतावर जेवणाची पण मजा वेगळी आहे आता लावणी सुरू होणार डबे घेऊन शेतावरती आता जेवायला आमच्याकडे सगळ्यांकडेच असेल पण आमच्या इकडचं आहे ते तुम्हाला सांगून ठेवतो थोडीफार शेतीविषयक माहिती आहे पण प्रॉपर सांगू शकत नाही तुम्हाला पण आमच्याकडे होते तसे तुम्हाला दाखवीत नाही अशा पद्धतीने मग आमच्याकडे शेती होते चला वरती मशीन लावायचे आणि जायचे घरी वरती मशीन ठेवायला आलं आणि पावसाला सुरुवात झाली पुन्हा एकदा जातो बारीक पावसातून थंडी जाऊन लागते आता परत यायचं जेवण घालतो आता चला घरी जाऊया चप्पल बघा माझा नवीन जाऊ दे चालेल वरती ठेवा टाका घोंगा बघा नोकलाय घोंगा नोकलाय चला पेटपूजा करायला पेटपूजा करून परत आपल्याला येते यायचं इथून उद्या जायचं आहे ना ते जाम डेंजर आहे तिकडं पलीकडं जायचं मशीन घेऊन वरती तर बाई मोठा टास्क आहे तिथं मशीन आज संध्याकाळीच घेऊन जायला लागेल बघूया कसं काय होतं आहे थोडं बघा काय काय करतो आहे आम्ही गावीचं आणि व्हिडिओ कसे वाटतात म्हणजे कमेंट करा नक्की एक सबस्क्राईब करा मेन म्हणजे हा उलटा पाऊस आहे असा रिक्षा येते गाडी येते चला हा रोड आता आपल्याकडे करेल आपल्याकडे जातो
आणि हा वाडीत जातो आपण जिकडून आलो तिकडून. तर गेला तिथं लागेल, जास्त लांब नाही. आपल्या स्टॉपपासून पण मला वाटतं 2-3 मिनटात याल, 2 मिनटात याल खाली. 0 मिनटात याल, 2 मिनटात नाही, 0 मिनटात खाली सरसरत याल खाली. ह्या कोट मला भिजायला हवत नाही. खॉलचा पुरेपूर वापर आणि आम्ही जातो. भारी वाटते ना, पाऊस पडतो, दोन्ही साईडून हिरवगार झाडं. आता तर सुरुवात आहे, अजून बरंच काय बाकी आहे. बेर, चिखल, काय आज काजू जमवते इकडे. भाजीला एक काजू जमवते. मंडळी जेवायला या. वाटाण्याची भाजी आहे, भाकरी, भात, मिरची आहे, लोणचं आणि डाळ आहे. मस्तपैकी जेवण करून घेऊया. मंडळी 4 वाजले दुपारचे. परत आम्ही आयत्या जागेवर आलो आहे. मशीन ठेवलं होती तिथं. 3 दले झालेत. आता इथं वरती मशीन घेतलेलं आहे. हे 2 झाले की इथला पॅकअप. ग्लोव्ज घेतले हातात, हे लागतात. वा, सवय नाही ना, पहिल्यांदाच मशीन वापरतो त्याच्यामुळे बघा हे लागतात. ग्लोव्ज घातलेत. चला, हे 2 आहेत. परत 5 वाजलाय, चहाचा टाइम झालाय. 5 वाजले, टाइम दिसतो याच्यात टाइम दिसतो. त्याला चहा बिस्किट खायला हे सगळं नागरून झालं. इकडचं पण झालं, इकडचं पण झालं. 5 वाजता दमल्या मला. आता फिरून आम्हाला चहा आणला नाही. एक्सप्रेस हा जुना तिचा थर्मास आहे. किती वर्ष झाली गे? याला किती वर्ष झाली? कितीला घेतला होता? 60 रुपयाला. हा 60 रुपयाला थर्मास घेतलेला अजून आहे. आणि आता 200-300ला यंदा तर लगेच खराब होतात, फुटतात. कसं वापरलं नाही तिनं बघा. 60 रुपये कुठे, 200-300 रुपये कुठे. बरेच वर्ष झाले. आता राहू द्या, अजून पावसाला काढायचं त्याला. हां, तो बुलेट घेऊन आला आहे, 4 व्हीलर घेऊन आला आहे. 4 व्हीलर आहे की 3 व्हीलर आहे रे? 5 व्हीलर आहे. असतंच काय, घेऊन जा. आणलीस तशी घेऊन जा. का शेतावरती कामाला असलं की 2 टाईमच्या बिस्किट बटर आहे ना. सकाळी नव्हताच पण तू बटर खायला. बटर खायला नव्हताच तू. बटर खाल्ल्यानंतर भाकऱ्याच खाल्ला. आणणार आहे म्हणतो आई करून. नाही पंचाचा केक. पंचाचा केक होते. मंडळी मशीन एका जागेवरून दुसऱ्या जागी नेतोय. ज्या ठिकाणी कामाला जायचं आहे ना त्या ठिकाणी, आणि रस्त्याने नेतोय. कारण तिकडून माहिती आहे ना किती उचलायला लागतं. तर वाडीपासून 1-1.5 किलोमीटर असेल मला वाटतं अंतर वरती. इथून तर आम्हाला थोडासा वळसा पडतो, पण असं मशीन चालूच नेता येतं. इकडं आपल्या भावाचे छोटंसं दुकान आहे. वरती जातीतल्याशी लोकेशनवरती पोचले म्हणजे हे इकडं पिंपलाचं झाड आहे. जे हे एकच झाड आमच्या घरातून म्हणजे वाडीतून आहे ना दिसतं, उंच झाड या साईडचं. बघा वातावरण बघा काय झालं. पिंपलाचं ना हे, पिंपलाचं ना. पिपल पिपल, यस यस पिपल.
लोक पीपल म्हणजे लोक येतं आहे इंग्लिश मला जरा जरासं. हां तुला येतं इंग्लिश येतं की हाय असं करता हाय हॅलो याला इंग्लिश येतं हाय हॅलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 हां 25 काम 25 आहे बघा. कसं दिसतंय वातावरण बघा काय झालं. 5:30 वाजलेत. 5:30 जास्तच वाजलं असतील. हां हां बघा भात आणि भात मध्ये मध्ये सशाने उडवलेला आहे हे बघा. सशाने खाल्लेला आहे इकडं. तर उद्या सकाळी इकडेच यायचं आहे. आता काय होतील ते 2-3 करूया पेट्रोल संपेपर्यंत. त्याच्यानंतर मग घरी जाऊ. इथं आम्ही आहे ना आंब्यानं जायचं तिकडं. इथं जांभलं खायला दाखवेन तुम्हाला मी. हे बघा वातावरण बघा काय झालं. सगळेच एका व्हिडिओमध्ये नको कारण मोठा व्हिडिओ झाला ना की कॅन्टल तर सगळेच शेतावरच्या व्हिडिओ येतच राहतील. आता व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. हा तात्पुरता व्हिडिओ इकडे थांबवतो मी. वातावरण बघा कसं झालं तर एक नंबर. तर इथं परत सकाळी यायचं उद्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नव्या असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. फेसबुकला सुद्धा छोटे व्हिडिओ जातात तिकडे मग फॉलो करा. चला बाय बाय टाटा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लगे राहू मंडई कोकण करायचे के साथ. सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन. चला.